नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल वाजलं असून परभणीमध्ये आज आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परभणी परिवर्तन पॅनल संपूर्ण निवडणूक लढवणार असल्याचं पत्रकार परिषदेतून जाहीर केलं. यामुळे परभणीतील नागरिकांना महायुती व महाविकास आघाडीशिवाय आता तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. यावेळी बोलताना आमदार गुट्टे म्हणाले की परभणीच्या प्रस्थापित राजकारणावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले कर्मचाऱ्याचे वेतन द्यायला सुद्धा महापालिकेकडे पैसे नाहीत. अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी महापालिकेला कंगाल करून सोडलं. त्यामुळे घोऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत यशवंत सैना प्रणित परभणी परिवर्तन विकास आघाडी परभणीकरांना विकासाचा नवा पर्याय उपलब्ध करून देणारा या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक सचिन देशमुख, फारुख बाबा, आद भाई, सुशील कांबळे, रवी कांबळे, डॉक्टर दिनेश कांबळे, के भारसाखळे, साजिद बेलदार, हरून आदींची उपस्थिती होती. सर्व व्यापारी असले, गोरगरीब असेल, त्यांना सुरक्षा देण्याचं काम माझं आहे. सुरक्षा देईन मी, निश्चित सुरक्षा देईन. थोड्या धमकीला कोणाला घाबरायचं कारण नाही, पण तरी पण लोक घाबरतातच. माझं आव्हान आहे जनतेला करायचं की कुणाच्या धमकीला घाबरायचं कारण नाही, धमकीला मग पीक घालायचं कारण नाही. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, कायदा आहे ना शेवटी. कायद्याने कायद्याचं काम करावं लागेल आणि कायद्याने काम करेल, पण आपला समोर यावं लागेल. आपल्यावर जर अन्याय झाला तर समोर यावं लागेल. समोर आलं म्हणून त्याला कुठे भिजायचं कारण नाही किंवा त्याला कुठं काय कोणी दम देईल, काय करेल, मारेल, असं काहीच कारण नाही. त्याला निश्चित इथली पोलीस न्याय देईल. आपण द्यायला लावू. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, आम्ही एक आता पक्षाचं रजिस्ट्रेशन करावं लागलं, आम्हाला केलं. आम्ही लढलो 2 नगरपालिका, त्याचा रिझल्ट येणार आहे. आता इथे यशवंत सेना प्रणित आपला परभणी परिवर्तन विकास आघाडी त्या नावावर लढणार आहेत. आणि ते आमचे फायनल प्रमुख जे आहेत ते सचिन देशमुख राहतील. त्यांच्या जोडीला आमचा फारुख बाबू आहे, सुशील आहे, भाई आहे, अरुण भाई. हे 4-5 जण आमचे चेहरा राहतील. आणि ह्या 4-5 जणाला पूर्ण पॉवर्स असतील. म्हणजे आपल्या वतीनं आपल्याकडनं म्हणजे जनतेला आव्हानही करू शकतो की जे चांगले म्हणजे आहेत, निवडून येण्यासारखे आहेत, चांगले उमेदवार आहेत, ज्यांना असं वाटतं की या परभणी शहराचा आपण काहीतरी लाभ देणं लागतं, आपण या परभणी शहराचा विकास केला पाहिजे आणि तो विकास कुठल्या पॅनलमध्ये उभा टाकल्यास होईल. त्यांना जर कोणाला विश्वास वाटत असेल आमच्यावर किंवा नाही, आपल्या साहेबांच्या पॅनलमध्ये जर आपण उभे टाकलो तर आपण निश्चितच या परभणीची सेवा करू शकू. असं जर वाटत असेल तर निश्चित आमचं वेलकम आहे आणि त्यांचा मान सन्मान करू. एखाद्या माणसाला एखादा उमेदवार आला, कुठला नेता होता तो? काही नेता नव्हता. आम्ही लढलो, जिंकलो. गंगाखेड लढलो, आपली गंगाखेड जिंकणार आहेत. परभणी आपलं पूर्ण आपण जिंकणार आहेत. आज सांगतो की परभणी आम्ही जिंकू, इतका विश्वास आम्ही देऊ या इथल्या जनतेला. परभणी जनतेला आम्ही विश्वास एवढा देऊ की परभणीची जनता आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला निश्चित विजय बनवल्याशिवाय राहणार नाही. असं एवढं बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. आपलं काही आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनताच आम्हाला महापौर बसवणार आहे. जनतेच्या विश्वासावर मी बोलतो आणि जनता निश्चित आम्हाला सहकार्य करणार आहे आणि आमचा महापौर निवडून देणार आहे. कशामुळे तुम्हाला निवडून देतील वाटते, काय कारण? आमचा नवीन चेहरा आहे, उदाहरण आहे गंगाखेडचं समोर तुमच्या माझ्या मतदारसंघातलं उदाहरण आहे. किती विकास झालेला आहे. आज एका शहरामध्ये 1100 कोटी रुपये आणले, 1100 कोटीचे कामं सगळं समोर आहे म्हणून मला जनता आमच्यावर विश्वास आहे.
आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.